हॅलो नमस्कार. आशा करते सगळे छान आहात, ठीक आहात, हॅपी आहात. तर आज मी व्लॉग फिल्म करायचा एकदा केला दुपारी, पण तो छान नाही आला कारण का त्याच्यात काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि तो डिस्कार्ड करावा लागला. सो आज आहे रंग हिरवा. आज तुम्ही हिरवा घातला होता का? काल तुमच्यासाठी, काल जे इंडियामधून बघताय त्यांच्यासाठी. सो मग आज तुम्ही साखर ठेवली का देवासमोर? आज तुम्हाला साखर ठेवायची होती दुसऱ्या दिवशी, मी काल सांगितलं होतं. आणि उद्या आणि परवा, आता उद्या तुम्ही ठेवाल दूध म्हणजे तुम्ही खीर पण बनवू शकता किंवा म्हणजे जे दुधाचे पदार्थ आहेत ते तुम्ही बनवू शकता. असंच नाही आहे की दूधच ठेवा. आणि परवा आहे मालपोहे म्हणजे दूध आणि पोहे यांचं मिक्सचर. आणि तुम्ही सर्च करा, तुम्हाला मिळेल. तर ते लक्षात ठेवून करा. हा देवासमोर नैवेद्य ठेवा. तर मग मी आज काय केलं, माझ्याकडे हे नव्हतं, नुसतीच साखर होती, मला शिरा करणं तर झालं नाही. मग मी आज काय केलं की एक वाटी घेतली, त्याला तेल लावलं. मी इथं फोटो टाकेन इथे किंवा नाही इथेच टाकेन. एक वाटी घेतली, त्याला तेल लावलं आणि त्याच्यात फूल काढलं, कारण का इथे फूल माझ्याकडे नाही आहे. इथे घराच्या बाहेर आहे पण त्याचे पाकळ्या सगळ्या पडतात. ते काढले की मग नुसत्या पाकळ्या ठेवण्यापेक्षा मला फूल ठेवायचं होतं देवासमोर. मग असं केलं की त्याला तेल लावलं आणि त्याच्यावरती पिठी साखर ठेवली, स्प्रेड केली. मग त्या ह्याच्याने आकार फुलाचा काढला मी त्या वाटीला आणि त्याच्यात सेंटरला साखर ठेवली. असं नैवेद्य ठेवलं. तुम्ही पण ठेवा प्रत्येक दिवशी. असं नाही आहे की तुम्ही सगळंच केलं पाहिजे. तुमच्या साईडने जे तुम्हाला वाटतं तेवढं तुम्ही करू शकता, जे काही होतं पॉसिबल. असं नाही की सगळंच होणार आहे, सगळ्यांकडून सगळंच झालंच पाहिजे असं काही नाही आहे. सो तुम्ही करून बघा आणि काहीतरी त्याच्या रिटर्न मिळेल ह्या भावनेने करू नका. एन्जॉय करून करा आणि छान वाटतं, फ्रेश वाटतं. ओके, आता स्टोरी कंटिन्यू करते. तुम्ही स्टोरी ऐका. हॅलो, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग, तुम्ही जेव्हा पण बघत असाल. नमस्कार. नवरात्रीचे आता 2 दिवस झालेले आहेत, डे 1 आणि डे 2. पण मी जेव्हा रिसर्च करत होते डे 3 आणि डे 4चं सांगायला, तेव्हा मला ना एक वेबसाईट मिळाली जिथे खूप छान अशी स्टोरी आणि त्याचं काय कनेक्शन आहे प्रत्येक रूपाचं, जे आपण पुजतो प्रत्येक दिवशी वेगळ्या वेगळ्या देवींचं पूजन करतो, तर त्याला एक बॅकस्टोरी आहे. आणि हे 1 वर्षाची स्टोरी अशी किंवा 10 वर्षांची स्टोरी अशी नाही आहे, तर इट्स हंड्रेड्स ऑफ इयर्स, कितीतरी 100 वर्षांची हे जे कंटिन्यू जे लूप आहे ते देवीचं प्रत्येक वेळेस, प्रत्येक जेव्हा त्यांनी जन्म घेतला दुसऱ्या फॉर्म्समध्ये, दुसऱ्या आता पार्वतींनी म्हणजे देवी सतींनी जन्म घेतला देवी शैलपुत्री यांच्या रूपात. देवी शैलपुत्री हा ब्रह्मचारिणी कशा झाल्या आणि मग त्यांचं चंद्रघंटा म्हणजे आज जे आपण ऐकणार आहोत ज्यांची स्टोरी डे 3 आणि डे 4ची, आणि मग त्याची इम्पॉर्टन्स आणि हे सगळं लिंक्ड आहे. आणि पुढे मग कुष्म अंडा म्हणून आहे डे 4चे, ज्या देवींची पूजा आपण करणार आहोत. तर हे सगळं कसं कनेक्टेड आहे आणि ह्याचे महत्त्व काय आणि त्याच्या मागे किती 100 वर्षांची हिस्ट्री आहे, हे मला बघून खूप भारी वाटलं. सो आता डे 3ला आपण देवी चंद्रघंटा यांची पूजा करणार, ठीक आहे. तर मग त्यांचं नाव असं का चंद्रघंटा? आणि डे 4च्या देवी आहेत कुष्म अंडा. मग ह्यांची अशी नावं का पडली आणि ह्याचं मिनिंग काय? कारण का पहिल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी ज्या देवींचं आपण हे करतोय पूजन, तर देवी शैलपुत्री आणि देवी ब्रह्मचारिणी ह्यांच्या नावांना महत्त्व आहे आणि त्यांच्या नावांना मिनिंग आहे. सो मग आता ह्या 2 देवींची नावं आणि त्यांचं मिनिंग आणि त्याच्या मागची स्टोरी आपण जाणून घेऊयात. ओके, सो डे 3 तिसऱ्या दिवशी आपण पूजा करतो देवी चंद्रघंटा यांची, ठीक आहे. चंद्र आणि घंटा ह्या 2 स्वतःचं मिनिंग म्हणजे शब्दांचं तुम्हाला कळलं असेल, चंद्र आणि घंटा. तर मग हे कनेक्शन काय आहे पार्वती
देवींचं आणि ह्या 2 शब्दांचं. तर असं झालं होतं की जेव्हा ब्रह्मचारी रूप त्यांनी सोडलं, ब्रह्मचारिणी रूप, तो टाइम पिरियड त्यांचा संपला. मग त्यांचं लग्न झालं भगवान शिव यांच्यासोबत. आणि लग्न झाल्यावर आता काय झालं होतं, महादेवांनी तारकासूर नावाच्या दानवाला हे दिलं होतं वरदान की तो अमर अजर आहे, ठीक आहे. पण कारण का ते भोलेनाथ होते, तारकासुरांनी त्यांचं जप केला, तपश्चर्या केली आणि त्यांना म्हणजे त्यांच्याकडून हे वरदान घेतलं. पण मग त्यासोबत असं होतं की महादेवांचाच पुत्र त्याचा वध करू शकतो. मग आता जेव्हा महादेवांचं लग्न झालं आणि ही गोष्ट त्याला कळाली की आता ह्यांचं लग्न झालंय, मग तो डोळा ठेवायला लागला पार्वती देवींवरती की मग आता ह्यांना बाळ होईल. तर मग बाळ व्हायच्या आधीच जे त्याचा वध करू शकतो, तर मग तो बाळ व्हायच्या आधीच आपण पार्वती देवींना मारून टाकू, असं त्याचा प्लॅन होता. म्हणून मग त्यांनी मैत्री केली जातकासुरासोबत. जातकासूर हा वटवाघुळांचा राजा होता. मग जातकासुराला त्याने सांगितलं की तू आता त्यांच्यावरती म्हणजे युद्ध कर तू आणि अटॅक कर. त्यांनी मग हमला केला कैलास पर्वतावरती, जे की धरतीवरती होतं. मग धरतीवरती हमला केल्यावर सगळा इतके सारे वटवाघूळ आले, इतकं सगळं हे झालं. पण त्याच दरम्यान काय झालं होतं की महादेव तपश्चर्याला बसले होते. मग आता ते जेव्हा तपात बसले आहेत, तप करता आहेत, तर पार्वती देवींचं आणि त्यांचं काहीच कम्युनिकेशन नाही ना. मग त्यांनी ह्या गोष्टीचा फायदा घेतला की आता आपण यांच्यावरती हमला करूयात, म्हणजे त्या एकट्या पडतील आणि मग आपण त्यांना मारू शकू. सो असं झालं की त्यांनी मग अटॅक केल्यावर मग पार्वती देवी घाबरल्या की आता काय करायचं. तर मग त्या घाबरून महादेवांकडे गेल्या की तुम्ही आता माझी मदत करा, इथे खूप सगळ्या गोष्टींचा विनाश करतोय तो जातकासूर आणि त्याची जी काही आर्मी आहे ती. मग देव म्हणले की त्यांचं असं कम्युनिकेशन काय झालं ते मला नाही माहिती, बट असं आहे की भगवान शिव म्हणले की मी नाही करू शकत, मी तप करतोय, मग मी तुझी मदत नाही करू शकत ह्याच्यात. मग त्यांना पार्वतींना खूप वाईट वाटलं की अरे माझी तुम्ही रक्षा नाही करू शकत आहात, तर मग आता मी काय करू. सो मग महादेव म्हणले असं काही नाही आहे की मी तुझी रक्षा नाही केली तर तू सेफ नाही राहणार. तुझ्यामध्ये एवढी शक्ती आहे, तू शक्तीपीठ आहेस, म्हणजे तू एक सेंटर आहेस शक्तीचा, तर मला तुझी रक्षा करायची गरज नाही आहे. तुझ्यात ऑलरेडी तेवढी ताकद आहे, तू मला वरलंयस, तू तेवढ्या तपश्चर्यानी, तू मला तेवढ्या डेडिकेशननी हे केलंयस की मी तुझा नवरा झालो. सो मग तू तुझी स्वावलंबी आहेस आणि तू खमकी आहेस, तू जाऊन लढ. मग जेव्हा हे त्यांनी ऐकलं पार्वतींनी, तर काहीतरी चेंज झालं, क्लिक झालं त्यांना की हां मी करू शकते, म्हणून त्या बाहेर गेल्या. तर इतके वटवाघूळ आले होते अटॅक करायला की पूर्ण अंधकार होता, पूर्ण अंधकार पसरला होता. मग पार्वती देवींनी विचार केला की आता मला उजेड कोण दाखवणार इथे. म्हणून मग त्यांच्या डोक्यात आलं की चंद्रदेव. मग त्या चंद्रदेवांना हे करतात की आवाहन की तुम्ही या आणि तुम्ही माझी मदत करा, कारण का मला काहीच दिसत नाही आहे. मग चंद्रदेव म्हणतात ठीक आहे, मी तुझ्या मदतीला येईन, मी तुझ्या डोक्यावरती बसेन. मग चंद्रदेव येऊन त्यांच्या डोक्यावरती बसतात इथे. म्हणून ते चंद्र आकाराची हे त्यांच्या डोक्यावरती, आता तुम्ही जेव्हा त्यांचं पोर्ट्रेट बघाल तेव्हा तुम्हाला दिसेल की चंद्र आकार आहे असा. तर मग चंद्रदेव येतात, मग त्यांना दिसायला लागतं आणि मग त्यांना असं होतं की सगळे वटवाघूळ अटॅक करतायत. मग त्यांना खूप राग येतो आणि ते एक मोठी घंटा असतात ती जोरात वाजवतात. आता वटवाघूळ कसे असतात की ते वेव्सवरती काम करतात, म्हणजे ते साऊंड वेव्स फ्रिक्वेन्सी हिट सोडतात, जी हिट करून म्हणजे समोरच्या आता भिंत आहे त्या भिंतीला लागून रिटर्न येते. आता जर ती त्या साईडला त्यांनी सोडलेली गोष्ट रिटर्न आली आहे म्हणल्यावर ते त्या एरियाला डायरेक्शनला जात नाहीत. मग त्यांना ते घंट्याचं एवढं छान म्हणजे डेंजर व्हायब्रेशन होतं की सगळे पळून जातात.
मग त्यांना दिसतो जातकासूर. मग पार्वतींना जातकासूरचा इतका राग आलेला असतो, त्या तलवार घेतात आणि त्याचे दोन्ही पर कट करतात आणि त्रिशूलानी त्याचा वध करतात आणि ती घंटा जी आहे ती त्याच्या डोक्यात मारतात. मग असं करतात ते, म्हणून त्यांचं नाव घंटा. चंद्राने त्यांना मदत केली इथे येऊन आणि घंट्याने त्यांनी जी आपली मंदिरात घंटा असते त्याच्याने त्यांनी त्याचा वध केला, म्हणून त्यांचं नाव चंद्रघंटा पडलं. पण मग आता चौथ्या दिवशी त्यांचंच रूप कुष्मांडा काय आहे. आता जेव्हा त्यांनी एवढा प्रकोप केला, त्यांना खूप राग आला होता. मग देवाचं म्हणजे त्या एक देवीच होत्या, मग प्रकोप झाला आणि जातकासुरांनी पण सगळा विनाश केला होता. जेव्हा त्यांनी घेऊन आला सगळ्या वटवाघुळांना, त्यांनी काही एवढं छान ठेवलं नव्हतं पृथ्वीवरती. मग देवींचा जेव्हा राग शांत झाला, मग त्यांनी बघितलं की काय काय आहे आजूबाजूला आणि आता मग इथं जीवन कसं वाढेल. मग त्यांनी रिअलाईज केलं. मग तेव्हा त्यांची ती जी एकदम प्रकोपाची एनर्जी होती ती त्यांनी शांत केली आणि मग शांत झाल्यावर त्या हसल्या. जशा हसल्या म्हणजे त्यांचं पूर्ण देवा. आता असं असतं ना की जर श्रीकृष्ण म्हणले होते की तुम्ही माझं खरं रूप नाही बघू शकणार, कारण का तुम्ही तुच्छ ॲज इन म्हणजे ते म्हणले की तुम्ही मनुष्य आहात, तुमच्यात तेवढं हे नाही आहे सामर्थ्य की तुम्ही माझं खरं रूप पाहिल्यावर तुम्ही जगू शकाल. तुम्ही फाईन पार्टिकल्समध्ये होऊन म्हणजे तुमचं हे होईल, ॲशेस होतील तुमचे. माझ्यात तेवढी एनर्जी आहे जी तुम्ही हे नाही करू शकणार अब्झॉर्ब. जेव्हा आपण कोणासोबत फिरतो तेव्हा त्याची एनर्जी आपल्याला कळते आपल्या बॉडीला. तर मग जसं श्रीकृष्णाने सांगितलं होतं की मी माझी फक्त करंगळी दाखवू शकतो, ते पण अर्जुनाला. मग देवीमध्ये पण तेवढी एनर्जी आहे ना की त्यांनी फक्त स्माईल केलं आणि त्या वॉर्मनी, त्या उबेनी मग नवीन जीवन चालू झालं. म्हणून कू म्हणजे छोटं आणि उष्म म्हणजे वॉर्मथ आणि अंड म्हणजे आता मी एक नारी आहे तर मी दुसऱ्याला जन्म देऊ शकते. मग हे सायकल चालू झालं. पार्वतींनी मग अर्थवरती जीवन चालू केलं. असं आहे ते. माझी हे 2 दिवसाची कहाणी आहे. आता देवी चंद्रघंटा ह्यांचं डिपिक्शन कसं आहे की ह्यांना 10 हात दाखवली आहेत. एका हाताने ते आशीर्वाद देत आहेत. मग आशीर्वादाचा हात सोडून बाकीच्या 9 हातांमध्ये काय आहे की एकामध्ये जपमाळ आहे, एकात कमळ आहे, एकात कमंडळ आहे, एकात तलवार आहे, एकात धनुष्य आहे, बाण आहे, गदा आहे आणि अजून काय त्रिशूळ आहे, एकात घंटा आहे, तलवार आहे आणि जपमाळ आहे. मी इथं साईडला ठेवलंय कारण का मला सगळे नाही लक्षात राहणार, म्हणून मग मी ते बघून सांगते तुम्हाला. आता मी फोटो पण लावेन, इथे लावेन किंवा इथे लावेन, ते तुम्ही बघा. पण 10 हातांपैकी 9 हातात हे सगळ्या गोष्टी आहेत आणि एक हात आशीर्वाद द्यायला ठेवला. ओके. आणि आता जेव्हा आपण कुष्मांडा म्हणतो तर त्यांचे 8 हात दिलेत, 8. मग ह्या 8 हातांमध्ये काय आहे की एका हातात चक्र आहे, कमंडळ आहे, कमळ आहे, धनुष्य, बाण, गदा आणि जपमाळ आणि अजून एक काहीतरी आहे, अमृत कलश आहे यांच्या हातात. मग असं त्यांचं डिपिक्शन आहे देवी कुष्मांडांचं. आणि मग आता ह्या 2 देवींचं चंद्रघंटा आणि कुष्मांडा ह्यांचा आणि रंगांचा काय संबंध. तर जेव्हा चंद्र आपण म्हणतो तेव्हा एक आयडिया येते की ग्रे कलर. सो मग त्यांना ग्रे कलर दिलाय चंद्रघंटा यांना. आणि जेव्हा आता उष्म म्हणजे वॉर्मथ म्हणजे सूर्य आपल्याला वॉर्मथ देतो, करेक्ट, म्हणून ऑरेंज. मग आता ग्रे कलर काय डिपिक्ट करतो, स्ट्रेंथ, स्टेबिलिटी. आणि म्हणजे तुम्ही करू शकता, तुम्ही फक्त डाऊट नका करू स्वतःवरती, ते तुम्ही आत्मसात करू शकता. जे तुम्हाला करायचे ते तुम्ही करण्याची तुमच्याकडे शक्ती आहे, असं ते आहे. आणि ऑरेंज म्हणजे काय की असं म्हणलं जातं ना की वॉर्मथ आहे, लव्ह, कंपॅशन, काइंडनेस असं. सो ऑरेंज हे सगळं शो करतं की तुम्ही
छान राहा, सगळ्यांसोबत छान वागाल तुम्ही. जर ऑरेंज हे असतं म्हणजे कुष्मांडांची जेव्हा तुम्ही आराधना करता तेव्हा ते तुम्हाला खूप स्ट्रेंथ देतात, खूप शक्ती देतात की तुम्ही कोणी कसंही वागलं तर तुम्ही त्यांना प्रेम करू शकाल आणि तुमच्या प्रेमाने त्यांचा जो वाईट स्वभाव आहे त्याचा नाश करू शकाल. सो ही शक्ती ते देतील. ओके, सो अशी होती दिवस 3 आणि 4थ्या दिवसाची कहाणी. ठीक आहे, ओके बाय. नाही, हे तुम्हाला कसं वाटतंय? जर तुम्हाला छान वाटत असेल तर मला सांगा. म्हणजे मी सिरीजचं बनवणार आहे, पण मला कळू द्या की तुम्हाला अजून काय माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला सांगितलं तर खूप छान होईल. ओके, थँक्यू, नमस्कार.